भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सोमवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी मोखाडा तहसील कार्यालयासमोर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जेलभरो आंदोलन करण्यात आले। केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरीविरोधी धोरणांचा निषेध करत विविध स्थानिक प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान भाकपच्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। कामगार विरोधी कायदे तातडीने मागे घ्यावेत, कामगारांच्या कामाच्या अटी व सुविधा सुधाराव्यात, तसेच कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करावे अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या। यावेळी पालघर जिल्हा सहसचिव कॉम्रेड ऋषिकेश दादा यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली। पोलीस दडपशाहीचा वापर करून स्थानिक जनतेच्या विरोधाला न जुमानता विनाशकारी प्रकल्प लादले जात असल्याचा आरोप त्यांनी केला। वाढवण बंदरासारख्या प्रकल्पांमुळे स्थानिक नागरिकांचे जीवन, जमीन आणि उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार असून स्थानिकांना त्यांच्या हक्कांपासून वंचित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी चळवळीची गाणी आणि घोषणांच्या माध्यमातून जनसामान्यांचे लक्ष वेधून घेतले। आंदोलनाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला। दरम्यान मोखाडा तालुक्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। आगामी काळात जमिनीच्या प्रश्नावर मोठा संघर्ष उभारण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले। स्थानिक नागरिक, शेतकरी, कामगार आणि भूमिहीनांच्या प्रश्नांसाठी संघटितपणे लढा उभारला जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनामुळे मोखाडा तालुक्यातील स्थानिक प्रश्न आणि कामगारांच्या मागण्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून आगामी काळात भाकपच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील आंदोलनाची दिशा अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी प्रवीण कदम, प्रबंधभूमी, महाराष्ट्र न्यूज, मोखाडा। आज आपल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या हा आपला आंदोलन आहे। त्या कालपासून कॉम्रेडनी सांगितलं की वाडा विक्रमगड कालपासून तिकडे चालू आहे। आज जव्हार आणि मोखाडा, तसेच आपले आरोग्याचे प्रश्न आहेत, त्याच्यावरती रेशन कार्डचे प्रश्न आहेत, जातीच्या दाखल्याचे प्रश्न आहेत, असे अनेक प्रश्न आपल्याकडे आहेत। आणि ज्या बांधकाम कामगारांच्या ज्या योजना आपल्या आहेत त्या ह्या सरकारने आपल्या हातातून, आपल्या डोळ्यासमोरून ह्या योजना आपल्या काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे। जे घेतल्यात त्यासाठी आपण सगळेजण इथं जमलो आणि ह्या योजना सरकारने पुन्हा चालू कराव्या त्यासाठी आपण सगळ्यांनी इथं आले। सगळ्यांचं अभिनंदन करतो।